की आता एवढ्या वर्षापासून ऐकून नाही राहिलेली आहे. आता केंद्र सरकारनं 2024 निवडणुकीच्या पूर्वी स्वतः संसदेमध्ये घोषणा केली असं की आम्ही ओबीसीची जातनीय जनगणना करू आणि त्याचे खाली आनंद उत्सव भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहोचला. तुमच्या शहरात, भंडारा शहरात, पवनी शहरात ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदीजी धन्यवाद म्हणून आनंद उत्सव साजरा केला. आणि आज जर जनगणनेच्या वेळी ओबीसीच्या कालम जर नसेल तिथं जातनीय आहे तर हे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत अंधभक्त हे का झोपले आहेत का? हे आता रस्त्यावर यायला पाहिजे, मोदीजीचे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तर मोदीजी तुम्ही घोषणा केली होती, तुम्हाला आम्ही धन्यवाद दिला, मोठमोठे आभाराचे बॅनर छापले होते, पण आज जातनीय जनगणना करते वेळी ओबीसीच्या कालमच नाही. म्हणून त्यांच्या आठवणीसाठी आणि जनतेने या संदर्भात जागृत व्हायला पाहिजे ओबीसींनी. कारण हा ओबीसीवर अन्याय आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 340 कलमामध्ये तरतूद करून ठेवली ओबीसीसाठी, तिचा वापरच केला जात नाही. जर ओबीसीची जातनीय जनगणना झाली असती तर ओबीसीला केंद्रामध्ये आरक्षण देताना विचार झाला असता आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यापासून तर सगळ्या घटकापर्यंत न्याय भेटला असता. आणि म्हणून ओबीसींनी या संदर्भात जागृत होण्याचे आवाहन आपण आपल्या माध्यमातून करत आहोत. हमीभाव जाहीर करूनही शेतकऱ्यांची धान खरेदी थांबलेली आहे. 20 लाख क्विंटल धानाची अजूनही खरेदी खरीपाची बाकी. आता रब्बी धान निघणं सुरू झालेले आहे. अशा परिस्थितीत खताच्या किमतीत वाढ झाली. म्हणजे जी बॅग 20-20-013ची 1450 रुपयात भेटायची ती 1800 रुपये झाली. जो खत 10-26-26 1950 रुपयात भेटत होता तो 2250 रुपये बॅग झाली. जो 19-19-19 2075 रुपयात बॅग भेटत होती ते 2300 रुपये झाली. म्हणजे एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांना धान खरेदीमध्येही मारून राहिल्या, त्यांना त्यांचे अधिकार म्हणजे मिळवून देऊ शकले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये 2000 रुपये क्विंटलच्या भावाने धान विकले, जेव्हा की सरकारने हमी भाव 2369 रुपये जाहीर केला आहे. तर 2369 रुपयापासूनही वंचित झाला. 31 मार्चपर्यंत बोनस देण्याची घोषणा केली होती, तो बोनसही शेतकऱ्यांना मिळाला नाही. आणि दुसरीकडे त्यांच्या लागणारा जो खर्च आहे त्या खताच्या किमतीत वाढ करून त्यांचा खर्च वाढवला. म्हणजे तो शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही. त्याला आत्महत्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यात नक्कीच वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. पूर्ण 365 दिवस शासन ज्या ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या त्या ठिकाणी सत्ता पक्षाचे लोक निवडणुकीत व्यस्त आहेत. सरकारी यंत्रणेचा वापर पूर्ण निवडणुकीसाठी केला जातो, पण प्रत्यक्ष विकास कामावर दुर्लक्ष आहे. की भंडारा जिल्ह्यात 20 लाख क्विंटल धानाची खरेदी अजून झाली नाही. लिमिट वाढण्याच्या विषयाची जी मागणी होती वारंवार, ती मागणी शासनात केंद्र सरकारनं पूर्ण केली नाही. या देशाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण जो स्टेटमेंट त्यांचा वाचला की साठवणुकीसाठी शासनाकडे जागा नाही, गोडाऊन नाही. त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे. जर केंद्र सरकारला हमी भावानं धान खरेदी करायची नव्हती तर हमी भाव जाहीर केला कशाला? आणि हमी भाव जाहीर केला तर जेवढ्या शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत केंद्रावर धान दिला तेवढ्या शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी व्हायला पाहिजे होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जे काही लिमिट वाढवून दिली, सुरुवातीच्या काळ असा होता 19 पर्यंत लिमिट हा विषय नव्हता. 2014 ते 19 पर्यंत 31 मार्चपर्यंत जेवढा शेतकऱ्यांच्या धान केंद्रावर जायचा तेवढी खरेदी केली जात होती. पण यांनी आता मर्यादा ठेवली. सेंटरनी आहे. सुरुवातीला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितलं, स्वतः कलेक्टरच्या विभागाने सांगितलं की अ ग्रेडच्या संस्थेला आम्ही जास्त लिमिट देऊ आणि ज्या संस्था ब ग्रेड आहेत त्यांना कमी लिमिट देऊ, ब वर्ग संस्थांना. पण या ठिकाणी जे आकडे माझ्यासमोर आलेले आहेत, जसं जय भोले बहुउद्देशीय संस्था वरठी हे ब वर्ग संस्था आहे, हिला 23,824ची लिमिट दिली. अन्नपूर्णा बहुउद्देश संस्था नेरी 23,300ची लिमिट दिली आहे. अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्था एकलारी 26,725ची लिमिट दिलेली आहे. आदर्श सुशिक बेरोजगार सहकारी संस्था वरठी 25,200ची लिमिट झाली आहे. गुरुदेव शेतकरी सुशिक बेरोजगार सहकारी संस्था 22,525ची लिमिट आहे. बाबा शेतकरी सुशिक बेरोजगार वरठी 24,500ची आहे. आशीर्वाद सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था वरठी 23,800ची आहे. जय किसान शेतकरी सुशिक्षित बेरोजगार संस्था वरठी 22,900ची लिमिट आहे.
आणि बाकीच्या संस्थेचे आकडे जर पाहिले आपण तर बाकीच्या संस्थेले कोणाला 14,920, कोणाला 790, कोणाला 10,000, कोणाला 8,000, कोणाला 8,050, कोणाला 6,000, कोणत्या संस्थेला 5,500, 7,984, असं एकदम 10,000च्या खाली आहे. ज्या भागामध्ये ऑलरेडी धान केंद्रावर पडून आहेत, गोडाऊनमध्ये पडून आहेत, गोडाऊनची क्षमता आहे त्यांच्याजवळ. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठवण क्षमता वाढवणारे गोडाऊन तयार झाले. आणि अशा परिस्थितीत एखाद्या शासनाच्या प्रतिनिधींनी म्हणणं की आमच्याकडे क्षमता नाही, हे योग्य नाही. म्हणजे हे एक प्रकारे शेतकऱ्याची लूट आहे आणि शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा हा प्रकार दिसून येतो. मग जे शेतकऱ्याचे कैवारी आहे, कोणी म्हणते आम्ही ओबीसीचा आमचा DNA आहे, कोणी म्हणते आम्ही ओबीसीची जातीय जनगणना करू, यासाठी आज म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी जे लोकांमध्ये जाऊन त्यांच्या गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, मतं घेण्यात आली, त्या लोकांना आज जागा करण्याची वेळ आलेली आहे. का ह्या लोक ज्यांनी आश्वासन दिले होते, खोटे आश्वासन, त्यांची सरकार या देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि त्यांच्या आज शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे, ओबीसीकडे दुर्लक्ष आहे. ठाम भूमिका म्हणजे काय आहे? ठाम भूमिका म्हणजे आम्ही आता जनतेपर्यंत चाललो, तुमच्या माध्यमातून म्हणा, थेट म्हणा, लोकांना जागृत करत आहोत. हे आमची ठाम भूमिका आहे. आता शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे तर शेतकरी विचार करतीलच. आणि मग आता कधी शेतकरी नाराज आहे म्हणून SIR मध्ये शेतकऱ्यांचे मतदार यादीतून नाव वगळू नये पश्चिम बंगाल सारखे, ही सुद्धा शेतकऱ्यांना जागृत करण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये शोधून जे भाजपच्या विरोधी मतदार होते त्यांचे मत SIRच्या माध्यमातून कापण्यात आले. जे आज एक स्टेटमेंट आलेलं आहे की सुप्रीम कोर्टानं 27 लाख मतदारांना ग्राह्य धरलं, पण ते मतदार यादीतून वंचित राहिले, ते मतदान करू शकले नाही. कदाचित त्या लोकांचे मतदान झाले असते ग्राह्य धरलेल्या, आणि समजा सुप्रीम कोर्टाने जर ग्राह्य धरले असतील तर मग तर पश्चिम बंगालची निवडणूकच नव्यानं व्हायला पाहिजे, कारण ते वंचित राहिलेले आहे. तशी वेळ म्हणजे इथला जो मतदार या NDAच्या विरोधात आहे त्या मतदारांचे मत SIRच्या यादीतून वगळू नये यासाठी आता मतदारांनी जागृत होण्याची गरज आहे. जे लोक गावामध्ये भाजपच्या विरोधात बोलतात त्यांचे मत मतदार यादीतून भविष्यात वगळले जाऊ नये याचा सुद्धा विचार करण्याची सगळ्या मतदारांना गरज आहे. तिला 29,010ची लिमिट आहे. 29,010 हे आहे पहिल्याचं सेंटर आहे. बाकी सगळे कमी आकडे आहेत. आता कोणती संस्था आहे कोणाची आहे नाही समजता. तसं या वरटीच्या संस्था कोणाच्या मी डिटेल सांगू नाही शकणार. त्याच्यासाठी आता ते कलेक्टरला किंवा तुम्हाला एक संधी आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटायची, जिल्हा पणन अधिकाऱ्याला भेटायची. का ह्या कोणाच्या संस्था आहेत, ह्या अवर्ग आहेत का? अवर्ग संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये जशा शेतकरी धान गिरणी सभासदांचे आहेत किंवा खरेदी विक्री किंवा जिल्हा औद्योगिक संघ हे अवर्ग आहेत. बाकी बेरोजगार संस्था सगळ्या अवर्ग आहेत. मग यांनी सांगितलं की आम्ही अवर्गाला जास्त लिमिट देऊ, तर ह्या ज्या संस्थेचे नाव मी वाटून सांगितले ह्या वर्गामध्ये बसत नाही. यांना जास्त लिमिट गेली कशी? आणि ज्या भागात त्या धानाचं उत्पादन नाही, लिमिट मध्ये घोटाळा झाला असं बोलते. म्हणजे मर्यादा वाढून देण्यात घोटाळा झाला, व्यापाऱ्यांचे पोट भरले गेले, शेतकरी वंचित राहिले. खरे शेतकरी वंचित.